गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। सगळ्या समाज बांधवांना, उपस्थित समाज बांधव, नातेवाईक, आप्तजन, मित्रमंडळी आणि शोकाकुल परिवार, आपण एक दुःखद प्रसंगाला जमलो इथे सगळे. तर सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी 2 मिनिटं शांत बसून घ्या. दादा आपण दादा इकडे बघा, थोडं बसून घ्या. समोर कोणी राहणार नाही, असं सगळे खाली बसून घ्या. एक इतका तुम्ही अमूल्य वेळ दिला आहे आपल्या माणसासाठी. आपले माणूस चालले गेले आपल्यामधून, तर एक 10 मिनिटं त्यांना श्रद्धांजली देऊ आपण. सगळेजण एक शांत बसा. ताई एक 10 मिनिटं फक्त. तुम्हाला विनंती सर्वांना, दुःखाचा प्रसंग आहे हे. एवढं मोठं दुःख आहे की या दुःखातून आपण बाहेर निघू शकत की लवकर खरोखर. पण जी पुण्यातनं आपल्यातून गेलेली आहे त्यांना वैकुंठ मिळावं, त्यासाठी आपण सगळे जमलो इथे. एक 10 मिनिटं तुम्ही एवढा टाईम दिला, अजून 10 मिनिटं. एक आपल्या समाजाचा शोक संदेश आलेला आहे. अहिर सुवर्णकार समाज उठला सुरत यांचा शोक संदेश मी आधी वाचतोय. अहिर सुवर्णकार समाज उठला सुरत येथील श्री शांताराम धोंडूशेठ अहिरराव यांचे मेवणे श्री किसन धोंडूशेठ अहिरराव आणि विजय धोंडूशेठ अहिरराव यांचे मेवणे, म्हणजे हे 3 भाऊ आणि त्यांचे हे लहान पाहुणे, आमचे पण पाहुणे. आणि आपल्या समाजाचे कर्तव्यदक्ष, सेवेसाठी तत्पर असलेले सेक्रेटरी, एक सुंदर वक्ता श्री किरण शांतासाहेब अहिरराव यांचे ते फुवा होते. आजच सकाळी माझी गोष्ट झाली आमचे पुतणे किरण शेठ यांच्याशी, की मी विचारलं प्रश्न की बा तुमचे फुवा होते कसे, कारण तुमचं लहानपण गेलं फुवाबरोबर, आत्याबरोबर. आणि आपल्या जीवनामध्ये सगळ्यात प्रेमाची व्यक्ती जर कोणी असेल तर आपली आत्या, मावशी आणि मामा. आत्या, मावशी आणि मामा हे आपल्या प्रेमाचं नातं असं जवळचं. म्हणजे ज्या मनातल्या गोष्टी आपण आईवडिलांना सांगत नाही त्या आत्याजवळ सांगतो, मामाजवळ सांगतो, मावशीजवळ सांगतो. मग त्या नात्याने आपले फुवा पण जवळचे होतात. तर त्यांनी इतकं सुंदर बदल सांगितलं की म्हणजे आमचे फुवा इतके प्रेमळ व्यक्तिमत्व होतं, एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांचे 3 भाऊ, हे पारोळकर कुटुंब, पारोळ्याला राहणारे, आणि अतिशय गरिबीचे दिवस. आणि त्यांचे जे फुवा आमचे पाहुणे, त्यांचे वडील लहानपणी वारले पारोळ्याला, आणि या 3 भावावरती जबाबदारी आली. शेती काम करून यांनी आपला परिवार चालवला. आणि अशा कालखंडामध्ये त्यांच्याशी आमचं नातं जमलं. आमची बहीण दिली, आणि आमची बहीण सगळ्यात लहान आमच्या घरातली. तर 10 तारखेला वयाच्या 37व्या वर्षी ते आपल्याला सोडून चालले गेले. असं कोणाला स्वप्नात वाटत होतं की हे लवकर चालले जातील असं. इतकं प्रेमळ व्यक्तिमत्व. आणि पुण्यात्मा कोणाला म्हणतात की जो खाटीवर जात नाही, ज्याला घरचे लोक बाबा याला उचला, तर असं कोणी म्हणत नाही. असं चालता बोलता माणूस जातो, याला पुण्यात्मा म्हटला जातो, याला मोक्ष म्हटला जातो. तर शोक संदेशामध्ये एवढं सुंदर म्हटलेलं आहे आमचे अनिल शेठ यांनी, अध्यक्ष, की त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येनं बंधू भगिनी आणि सगळे समाज बांधव, सगळे सोयरे सगळे उपस्थित होते. ते म्हणतात की जो आवडी देवाला, जो सर्वांना आवडेल तोच देवाला आवडतो, अशी म्हण स्वर्गीय तुकाराम शेठ यांच्यासाठी एकदम तंतोतंत खरी ठरते. भावनाप्रधान व्यक्तिमत्व, नात्यागोत्यांची प्रचंड माहिती, मनमिळावू स्वभाव, असा स्वर्गीय नानांचा स्वभाव होता त्यांचा. त्यांना सगळ्या प्रेमाने नाना म्हणायचे. आणि नाना गेल्याचं दुःख सर्वांनाच आहे, आमच्या समाजाला पण दुःख आहे. ते समाजप्रेमी पण होते. वैकुंठवासी स्वर्गीय तुकाराम दादा इथून गेले, आणि त्यांनी आपल्यातून अखेरचा निरोप घेतला. तुकाराम महाराज म्हणतात, जो आला आहे, जो जीव आला आहे त्या जीवाला एक दिवशी जायचं आहे. आणि हे सत्य आहे. आपल्या सगळ्यात जवळचा मित्र जर कोणी असेल तर तो म्हणजे मृत्यू आहे. अटल अटल सत्य, त्रिवार सत्य. जो जन्माला आला आहे तो एक दिवशी जाणार. मग आपलं जाणं कसं पाहिजे,
हमारे जाने से किसी के घर पे, किसी के चेहरे पे मुस्कान आ जाए, आनंद आ जाए, हमको देख के उसको आनंद आवे, किसी के आंखों में तो आंसू आ जाए, तो हमारा जीवन सफल आहे. याला खरं जीवन म्हणतात. तर असं नानांनी जीवन जगले. आज हा एवढा मोठा परिवार जोडून इथे आलाय, हे त्यांचं प्रेम की आज खरतर नंतर मग काही दिवसांनी ते इथे आले आमच्याकडे. आमची सासरवाडी, आमची म्हणजे आमच्या घरात ऐराव परिवार मध्ये आले. इथे पण त्यांच्या मुलाने चांगलं काम केलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत होते आमचे नाना. आणि एक प्रकारे त्यांनी हा नंदनवन सजवला. अतिशय कष्टाच्या परिस्थितीमधून हा नंदनवन उभा केला त्यांनी. तर त्यांच्या पारोकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. हा दुःखाचा डोंगर आपण तर दूर करू शकतच नाही, पण ईश्वराजवळ प्रार्थना करू शकतो आपण की कमीत कमी हे दुःख सावरण्याची ताकद देऊन त्यांच्या मुलांना, आमच्या बहिणीला, त्यांच्या नातेवाईकांना. तर आई सुवर्णकार समाज उधना सुरत, भाग्यलक्ष्मी महिला मंडळ उधना सुरत आणि आपण सर्व आलेले समाज बांधव, नातेवाईक, मित्रमंडळी या दुःखात सहभागी आहेतच. अजून एक शोक संदेश आलेला आहे नंदुरबारहून. आई सुवर्णकार समाज नंदुरबार. कैलासवासी तुकाराम दगडूशेठ विस्फोटे पारोळेकर यांचे दिनांक 10/3/26 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांची जशी साधी राहणी होती तसेच ते मनाने सुद्धा साधे आणि प्रेमळ होते. त्यांनी खूप कष्टाने व मेहनतीने जीवन जगत आपल्या कुटुंबाला पुढे नेले. दादांच्या जीवनाचं दुःख म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, 2 भाऊ त्यांच्या आधी चालले गेले. आणि सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आईरावांची कन्या त्यांना दिलेली होती त्यांची सून म्हणून, आणि ती आमची कन्या अचानक सोडून चालली गेली तरुण वयामध्ये. याच्यासारखं मोठं दुःख कुठेच नाही हो. जगातलं सगळ्यात मोठं दुःख म्हणजे ज्याच्या खांद्यावर आपण जायला पाहिजे त्याला आपण खांद्यावर सोडतो ना, त्याच्यासारखं दुःख जगात कोणतंच नाहीये. हे स्वतः इतकं मोठं दुःख दादांनी झेललं. इथून ते सुद्धा पुन्हा परिवाराला सावरलं त्यांनी. त्यांच्या जाण्याने विस्फोट परिवाराची पोकळी निर्माण झाली आहे, ती कधी न भरून निघण्यासारखी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, 2 मुली, जावाई, नातवंड असा मोठा परिवार आहे. परमेश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव. त्यांच्या दुःखात आई सुवर्णकार समाज नंदुरबार, श्री वासुदेव बंडूशेठ वानखेडे नंदुरबार हे सगळे सहभागी आहेतच. आणि आपण सुद्धा या दुःखामध्ये सहभागी झाला आहात. तर मृत्यू म्हणजे काय? बापूशेठ नावी, ते पण 2 शब्द बोलले. बापू नाही. हां, बापूशेठ नावी आले का इथे? बापूशेठ या इथे जवळ या. तर मला मी बऱ्याच ठिकाणी लेक्चर देतो, मी कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, जेलमध्ये. तर मला जेलमध्ये का कैद्याने प्रश्न विचारला. तिथं मी ध्यान प्राणायाम शिकवायला जातो जेलमध्ये. तिथं कैद्याने मला प्रश्न विचारला कि सर आप इतना बढ़िया बढ़िया बोलते हो अध्यात्म के बारे में, भगवान के बारे में और सब, क्या आपने भगवान देखा है क्या? काय विचारलं मला की आपने भगवान देखा है क्या? मी त्याला म्हटलं हाँ मैंने तो देखा है, मैं जानता भी हूँ, मैं मानता भी हूँ. तू जानता है मगर तू मानता नहीं है. भगवान को तू जानता है मगर मानता नहीं. बोले ऐसे कैसे कि मैं जानता हूँ मानता नहीं हूँ? बोले जो भगवान तेरे घर में है तू उसको जानता नहीं है, मानता भी नहीं है, देखा है तूने. बोले कैसे? बोले आपल्या घराला सगळ्यात मोठा देव कोणता? आपला बाप. बाबाने कष्ट करून तो आपला परिवार चालवतो. पोरासाठी फाटलेली चड्डी बी घालेल, फाटलेली चप्पल पण घालेल. ती आपली माँ आहे. एक टायमाला उपास राहील पण पोरगा उपास राहिली पाहिजे. हे देव नाही तर काय? हा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा मंत्र आहे तरी काय? ज्याची छाया म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचे गुण कोणामध्ये असेल ते आपली माय माऊली, तो आपला बाप. कळू देत नाही आपल्या पोरांना, कळू देत नाही की मला किती कष्ट होतोय, पण पोरांना सुख आपल्याला जे जे नाही मिळालंय. ज्या वेळेला मी लहान होतो, सायकल पण नव्हती माझ्या घरामध्ये. काय अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी मला सायकल घेऊन दिली कॉलेजसाठी. कर्ज काढून स्वतः पायी फिरायचे. स्वतःची चप्पल तुटलेली, पण पोरगा कॉलेज जातोय आपला, त्याचे बुट चांगले पाहिजेत, बुटे नवे घेऊन दिले.
कॉलेजची फी भरायला नव्हती, त्या काळामध्ये 10% व्याजाने पैसे घेतले, मला कल्पनाच नाही. ते 260 रुपये भरायला त्यांना 3 वर्ष लागले. विचार करा तुम्ही, 10% व्याजाचे. काय त्यावेळेला परिस्थिती झाली? दुष्काळ पडलेला, ओला दुष्काळ, पुन्हा सुका दुष्काळ पडलेला. आजच्या 55 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. बाप कोणाला म्हणतात? आता मी बघतो काही काही ठिकाणी अतिशय बिकट परिस्थिती आहे. आता कालचीच परिस्थिती तुम्हाला सांगतो. कालची परिस्थिती माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हातारी आई खाटीवर पडलेली आहे, 93 वर्ष वय आहे, 3 भाऊ, एकटा मुलगा करून आला, पैशाने सिव्हिलमध्येच गेला. सिव्हिलवाल्यांना नाही सांगितलं ऑपरेशन होणार नाही. त्या म्हातारीकडे बघायला कोणी नाही. हो, खरा परिस्थिती. परिवारात गेल्यानंतर माणूस विसरतो आई बापाला. ज्या मायने जन्म दिला, ज्या बापाने कष्ट करून तुम्हाला वाढवलं, त्याला तुम्ही विसरू नका. हेच देव आहे. सगळ्यात धीरत एकीकडे आहे आणि मायबाप एकीकडे आपले. माझ्या वडिलांना मी पूर्ण भारतात फिरवलं 2 वेळा आणि माझ्याकडे आले. माझे वडील बी चालता बोलत चालले गेले. 84 वर्ष वय माझ्या वडिलांचं. अचानक चालले गेले. माने जायच्या आधी काय बोलले ते 2 दिवस पहिले, भाऊ म्हणे बेटे इच्छा पुरी व्हायला म्हणे, आता विमान बसायची इच्छा बाकी आहे म्हणे. काय बोलले? विमान बसायची इच्छा बाकी आहे म्हणे. बाकी बडी तू सगळी इच्छा माझी पुरी करणे. त्यांना बंगल्यात राहू दिलं मी. त्यांना 4 व्हीलर घेतली, अख्खा फिरवलं त्यांना 4 व्हीलरमध्ये. एकदम खुश होते माझे वडील, एकदम आनंद. कारण अशा परिस्थितीमधून त्यांना इथपर्यंत आणलं, हा त्यांचा आशीर्वाद. मी काही केलं नाही, त्यांच्या आशीर्वाद मी मोठं झालो. मला म्हणे मला विमानात इच्छा बाकी राहिली. म्हटलं नाना आपण माईला घेऊन येऊ. माई गावाला होती, माझी आई गावाला होती माझी. म्हणजे तिला घेऊन येऊ आणि आपण विमान तिकीट काढू विमानाचं आणि फिरायला जाऊ. आणि मी बोललो आणि 3ऱ्या दिवशी माझे वडील माझ्याकडे वारले. अचानकच गप्पा मारता मारता 2 तासात वडील वारले. आज पण काय म्हणे, भाऊ अंग गैरदुखी राहिले म्हणे तुम्ही या वयात फिरता एकटे, तर थोडा आराम करा. मी डॉक्टरला बोलवलं घरी. डॉक्टरने हात नाडी बघितली. मला म्हणे भाऊ 2 तास बाकी म्हणे. अरे तू येणार का? म्हटलं मी गप्पा मारतोय वडिलांची. आता चहा पाणी तुला वडिलांबरोबर मी. तू का बोलतोय म्हटलं 2 तासात वडील चालले. आणि बरोबर 2 तासात चालले गेले. म्हणजे बघा सगळं काही केलं मी, पण विमानात बसवलं नाही वडिलांना, आहे का नाही? मला अजून पण खंत ह्या गोष्टीची. काय नव्हतं, सगळं होतं माझ्याकडे. मी किती वेळा विमानात फिरलोय, आता भारतभर फिरलो, पण आईवडिलांना फिरवलं. मला त्याचं दुःख आहे, खंत आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की आपल्या घराला देवाला पूजा हे नंतर दिसत नाही आहे, फक्त आठवणी राहतात मागे. सगळं अध्यात्म, सगळं पूजा पाठ सगळं इथं राहून जातं. हे महत्वाचं आहे. आणि जास्त काही याच्यात पडू नका कर्मकांडामध्ये. हेच देव आहे सर्वे. तुम्ही संभव मंदिरात फिरा, डोका आपटा कोणत्या मंदिरावरती, पण बाप मी राहणे परत, माय मी राहणे परत. बरंच काय सांगण्यासारखं आहे. तर या बा तुम्ही तुमचे 2 भाव पुष्प शब्द सुमन अर्पण करा. आज त्या कैलासवासी तुकाराम शेठ विस्पुते हे विस्पुते परिवाराच्या दुःखात आपण सर्व समाज बांधव, समाजाचे अध्यक्ष असतील, समाजाचे कार्यकर्ते मित्र हो, आता ज्यांनी सांगितलं की जीवनात मनुष्य जन्माला येतो तेव्हा मृत्यू जरूर असतो, पण मृत्यू केव्हा होणार हे कोणाला कळू शकत नाही. म्हणून आज हे तुकाराम शेठ कोणत्या तारखेला 10 तारखेला यांनी हा जगाचा निरोप घेतला आणि ह्या विस्पुते परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. म्हणून त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हावं आणि यांच्या दुःखात त्यांचं दुःख निवारण करावं. म्हणून आपण आज यांच्या उत्तर कार्यामध्ये आपण सर्व समाज बांधव, बंधू आणि भगिनी आपण उपस्थित झालात. मी यांच्याबाबत असं सांगू शकतो, हे तुकाराम शेठ जे होते हे आमचे किशन शेठ, शांताराम शेठ आणि विजय शेठ यांचे नाव मेवणे होते, पण आमचे सगळे मेवणे म्हणून हे आमच्या जोड्यांनी संबंध ठेवला होता. आम्ही जेव्हाही यांना मजाक करायचो, पण आज असे आम्हाला यांनी एवढी मजाक आमची सहन केली असं कोणी केलं नाही. मी एक नावी समाजाचा, अखिल भारतीय नाविक समाजाचा अध्यक्ष म्हणून आपल्या समोर हे 2 शब्द बोलतोय आणि मला 2 शब्द बोलण्याची तक आमच्या विस्पुते परिवाराकडनं आणि शांताराम शेठच्या परिवाराकडनं मिळाले.
म्हणून मी त्यांचे सुद्धा धन्यवाद करतोय. कारण या परिवाराशी आजच्या आम्हाला 35 वर्षापासून आमचा संबंध आहे आणि म्हणून संबंध असल्यामुळे माणसाचं प्रेम फार वाढतंय. केव्हाही जर करायचे असेल तर प्रेम आणि संबंध हे तुकाराम शेठ असे भोळे मनाचे होते. त्यांनी सुद्धा कर्म चांगलं केलेले आहे आणि त्यांच्यावर किती संकट आले, हे संकटाला सुद्धा त्यांचे चालक शांताराम शेठ, किसन शेठ आणि त्यांचे सुपुत्र किरणभाई हे खरेखर आगेवान सुपुत्र आहे. कुठं करायचं काय करायचं हे सर्व किरणभाईच्या हातात होतं आणि म्हणून या परिवाराशी त्यांच्या मुलींशी आमचा समस्त नाभिक परिवाराचा संबंध असून मी या आमच्या गुजर नाभिक अखिल भारतीय गुजर नाभिक समाजाकडनं पत्र न देता तोंडाने पत्र मी बोलतो आहे आणि या तुकाराम शेठ यांच्या आत्म्यात चिर शांती मिळावी आणि सर्व समाजाबद्दल मी या तुकाराम शेठच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझे 2 शब्द मी जाईल. यांच्या आई खरोखरच सुंदरबाई या त्यांचं माया म्हणजे एकदम अत्यंत माया होती. मुली आणि जावाई यांच्यावर तर अत्यंत प्रेम होतं आणि शेवटपर्यंत त्या आईने या मुली आणि जावयावर प्रेम ठेवलेलं आहे. आई म्हणजे खरंच आई होती. यांनी आता बोललं आई सर्वात आई पाहिजे. आईने जर मुलाला बोललं असेल तर मुलाने ऐकलं पाहिजे. आईने जर काही सांगितलं असेल तर मुलाने ऐकायला पाहिजे. हे खरोखर सर्व मिळेल जगात पण आई कुठे मिळणार नाही. अशी आई सर्वांना असावी आणि आईची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर मी क्षमा मागतो. इथे थांबतो. धन्यवाद दादा. तुमचे भाव, श्रद्धा, सुमन, पुष्प सुमन, शब्द सुमन आमच्या पंतांपर्यंत पोहोचले. धन्यवाद. तर आपण सर्व आलात इथे त्याबद्दल विश्वते परिवार आणि अहिरराव परिवार अक्षरशः हृदयापासून तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आम्ही. आपला अमूल्य वेळ आपण दिला आहे त्याबद्दल खूप खूप आभार. आणि प्रसाद ग्रहण केल्याशिवाय जाऊ नये अशी अहिरराव परिवार आणि विस्फुटगृहाच्या आपल्याशी कळकळीची विनंती आहे. तुमचं जीवन स्वस्थ राहो सगळ्यांचंच. तुम्ही जिथे इथे आलेला आहात आमच्या दुःखात सगळं आलं आहे. आमच्या दादांकडनं तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद देतो मी. तुमचं सगळ्यांचं जीवन स्वस्थ राहो, आनंदी राहो, वैभवपूर्ण राहो. तुमच्या जीवनातले सगळे दुःख दूर जावो. माता भगिनींसाठी मी खास विनंती आहे की तुम्ही स्वतःलाच टाईम द्या. तुम्ही स्वतःला टाईम द्या. तुम्ही स्वस्थ राहा, तुमचा परिवार सगळा स्वस्थ राहील. हीच पूजा आहे. स्वतःला ओळखणं ही पूजा आहे. आपला देव हा मंदिर आहे. मंदिरात बसलेला देवाला ओळखा आणि त्याची पूजा करा तर सगळ्या समाजाची पूजा होईल, सगळ्या घराची पूजा होईल. तुम्ही स्वस्थ राहिले का अख्खा घर परिवार समाज स्वस्थ राहील, सुंदर राहील. पुनश्च सगळ्यांचा आभार. आता आपण 2 मिनटं सगळ्यांनी उभं राहून 1 मिनटं मित्रांची यादी वाचतो मी. आजचा जो क्षण आहे आमच्या अहिरराव परिवारासाठी खूपच म्हणजे दुःखाचा दिवस. आमच्या सर्वात लहान आत्या शालूताई आजपर्यंत त्या सौ म्हणून आम्ही त्यांचं नाव घेत होतो, पण आज नानांच्या गेल्यामुळे आमच्या त्या गंगा भागवती शालूबाई बनतील हे खूप मोठं दुःख. म्हणजे सर्वात लहान मुलगी आमच्या परिवाराची. प्रेमळ असे आमचे नाना या आज आमच्यातनं आपल्या समाजातनं आणि या विस्फुट परिवारातनं ते गेलेले आहेत. नानांची जी कमी आहे ते त्यांची लहान 2 नाती ज्या काही 4 वर्षा अगोदर आमच्या ताईचं स्वर्गवास झाला आणि नानांचं आजोबा म्हणूनही प्रेम होतं, आई म्हणूनही प्रेम होतं. असं त्यांना ते सांभाळत सांभाळत आमच्या नानांनी हिंमत ठेवली होती आणि आज त्यांनीच आमची हिंमत हरवली. खरंच नानांचे कर्तव्य, नानांचे संस्कार आमचे पंत प्रकाश शेठ विस्फुते ही जी परंपरा या परिवारावर आहे
ही पुढे पंथ चालवतील आणि नानांचं जाण्याचं दुःख हे तर कधीच भरून निघणार नाहीये. आणि त्यांच्या विस्तृत परिवाराची जी संघटना आहे, युनिटी आहे, या परिवाराची जी एकता आहे, खरंच ते बघून आम्हाला तरी आतापर्यंत तोच आम्हाला आनंद आहे की एक मिळून राहतात. आणि या विस्तृत परिवारांना जे दुःखाचं डोंगर पसरलेलं आहे, तर भगवंत हे दुःख सहन करण्याची त्यांना शक्ती देऊ, आई कुलस्वामिनी चरणी मी प्रार्थना करतो. तसेच पित्रांची यादी, आमचे काकाश्री पित्रांची यादी मी इथं नावं घेत आहेत आणि व्यवस्था इथं घरीच केलेली आहे. नानांसाठी जे पित्र आज बसणार आहेत, सन्माननीय श्री मुकेश वामन शेठ थोरात बारडोली, सन्माननीय श्री राजेंद्र सखाराम शेठ वानखेडे सुरत, सन्माननीय श्री सुरेश तुकाराम शेठ अहिरराव बऱ्हाणपूर, भाचे श्री सन्माननीय पांडुरंग जगन्नाथ शेठ भांबरे देवगाव, श्री सन्माननीय श्री दत्तात्रय काशीनाथ शेठ विस्पुते सुरत, श्री नारायण शेठ अहिरराव शहादा, श्री दिनेश रमेश शेठ दुसाने सेंधवा, श्री महेंद्र दत्तात्रय शेठ दुसाने भुसावल मनमाड, जावाई श्री सन्माननीय श्री दिलीप तुकाराम शेठ दंडगवाड सुरत, श्री राजेंद्र श्रीकृष्णा शेठ वाघ, श्री सदाशिव चिंदू शेठ पिंगळे धुळे, श्री राजेश शेठ दाभाडे नवसारी, श्री गिरीश बापू शेठ थोरात मुंबई, श्री मोहन शेठ जगदाळे मुंबई. तर असे 13 पित्रांची नावं आहेत. पित्रांची व्यवस्था घरीच केलेली आहे. मी आता विनंती करेल काकाश्री यांना. आपण सगळेजण आता 5 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली देऊ आणि नंतर पाणी टाकून मग भोजनाची व्यवस्था इथेच केलेली आहे. पित्रांची पण व्यवस्था इथे. सगळ्या समाज बांधवांना नातेवाईकांना विनंती आहे की कुठे जाऊ नये. सगळ्यांनी हात जोडून घ्या. एक लंबी और गहरी सांस भरें और छोड़ें. सांस करें. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम असतो मां सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्युर्मां अमृतंगमय. ओम लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांति. एक मिनिट सगळ्यांनी मौन.